बातमी पालघरमधून आहे। साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांच्या टेम्पोचा शनिवारी भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा शिरडून मृत्यू झालाय, तर 20 ते 25 जणांपेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झालेत। दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होते आहे। आयशर टेम्पोमध्ये 80 पेक्षा अधिक वऱ्हाडे असल्याची माहिती आहे। वऱ्हाडींनी भरलेला हा आयशर टेम्पो आणि कंटेनरमध्ये हा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातात आयशर टेम्पो आणि कंटेनर जागेवरच पलटी झालाय। खरं म्हणजे लोकांना कधी कधी धीर निघत नाही, थोडंसं अंतर जास्त कापावं लागेल म्हणून चुकीच्या दिशेने गाडी चालवण्याचे झालेले परिणाम आहेत। खरं म्हणजे ती वाळूने भरलेला कंटेनर नाही तर त्या अंगावर पडल्यानंतर ऑन द स्पॉट 11 लोकांचं निधन झालं आणि येता येता 2 लोक गेले। आता अजून 2-3 लोक अत्यावस्थ आहेत, परंतु या वेदांत हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर माने यांनी अतिशय कर्तव्य बुद्धीनं त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे।